आज आपण बनवणार आहोत फांदच्या भाजीचे मुटकुळे। यासाठी लागणारे साहित्य 2 वाटी हरभरा डाळ भिजवलेली, ती एका मिक्सर बाउलमध्ये टाकून घ्यायची आहे। नंतर त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, थोडंसं जिरं आणि मीठ घालून छान पेस्ट बनवून घ्यायची। त्यानंतर आपली हिरवी फांदची भाजी, त्या पानांचे छान देठ काढून घ्यायचे आणि पाण्याने स्वच्छ भाजी धुवून घ्यायची। भाजी धुतल्यानंतर ती बारीक अशी कट करायची। या भाजीचे मुटकुळे खूप चवदार लागतात, तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा। चला, आपली भाजी बारीक चिरून झालेली आहे। आता मिक्सरमध्ये बनवलेली पेस्ट आपण त्या भाजीमध्ये ॲड करायची आहे। त्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि त्याही पेक्षा निम्म ज्वारीचं किंवा शाळूचं पीठ तुम्हाला आवडेल ते, हे सगळे पीठ छान मिक्स करून घ्यायचे भाजीमध्ये। आता यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट, हळद, थोडंसं मीठ हे साहित्य टाकायचे आणि छान असा गोळा करून घ्यायचा। यामध्ये पाण्याची आवश्यकता नाही, पण तुम्हाला गरज वाटेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा हबका देऊ शकता। आता आपण याचा एक गोळा करून घेतोय। हाताला चिपकू नये म्हणून तुम्ही तेलही लावू शकता हाताला। चला, आता आपला गोळा तयार झालाय। आपण आता यापासून मुटकुळे तयार करणार आहोत। यासाठी आपण गॅसवरती कुकर ठेवलाय, त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचे। तर पाण्याला उकळी येईपर्यंत छान भांडं तेलाने ग्रीस करून घ्यायचे। त्यावरती आपल्याला मुटकुळे ठेवायचे, ते चिपकायला नाही पाहिजे म्हणून। आता हाताला तेल लावायचे, छोटे छोटे गोळे, पिठाचे गोळे घ्यायचे आणि त्याचे मुटकुळे तयार करायचे। कुणी याला मुटके म्हणतात, कुणी मुटकुळे म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा। चला, अशा प्रकारे छोटे छोटे मुटकुळे तयार करायचे आणि पाण्याला उकळी आली की हे मुटकुळे भांड्यामध्ये वाफेवरती ठेवून द्यायचे। चला, आता कुकरचं झाकणही बंद केलंय। 15-20 मिनिटे याला छान वाफवून घ्यायचे। हे बघा किती छान आपले मुटकुळे तयार झाले आहेत। हे खूप चविष्ट लागतात, पावसाळ्यामध्ये ही रानभाजी मिळते। हे आहेत आपले मुटकुळे। धन्यवाद।